आहे ना अजून थोडा वेळ, थांबते. कशाला? तुला सिटिंग अरेंजमेंट वगैरे चेक करावी लागेल ना, वेळ लागेल त्याला पण. जा तू जा जा. काय माणूस आहे, एक ऑल द बेस्ट म्हणता येत नाहीये, नुसतं जा जा म्हणतोय. काय झालं, जातेस ना? हा हो जाते ना. ते मी काय म्हणत होते, तुम्ही आता इथून घरी जाल का? हो मी घरी जाईन आणि ती कॅश घेऊन जायची ना हॉस्पिटलला ऑपरेशनसाठी. सो इथून घरी जाईन आणि मग कॅश घेऊन जाईन हॉस्पिटल. मग डायरेक्टच गेला असतात ना, इथं कशाला आला? पहिला पेपर आहे तुझा, काही अडचण होऊ नये, तुला लेट होऊ नये म्हणून आलो सोबत तुझ्या. फक्त तेवढ्यासाठी झालात का? हो का, तुला काय वाटलं? नाही काय नाही. मला काय वाटतंय ते पण सांगायला लागतंय यांना. मला ना आता खूप राग येतोय, नुसतं ऑल द बेस्ट म्हणायचंय, पण मीच आठवण करून देऊ का? काय झालं? हा? कसला विचार करतेस? नाही कसला नाही. ते मी आता जाते बर का. मी तेच सांगतोय केव्हापासून, वेळ वाया घालवू नको, जा, उशीर होईल ना. सर काही विसरत नाहीये ना मी? नाही म्हणजे एक्झाम साठी जे काही साहित्य लागतं ते सगळं मी तुला सांगितलं होतं बॅग मध्ये ठेवायला, आणि निघताना चेक पण केलं होतं. सो आहे सगळं. हो ना, जाते मग मी आता. बरं ठीक आहे, जा. आता काय झालं, परत का आलीस? ते मला ना पेपर नाही द्यायचंय, मला घरी जायचंय. हॅलो, अगं पेपर नाही द्यायचा म्हणजे काय? मग काय करू मी? मला काय पाहिजे ते तर तुम्हाला कळतच नाहीये ना. कळतंय मला सगळं. मी जस्ट ऑब्झर्व करत होतो की तू अशी मागे पुढे का करतेस. हो का? मग का करते मी मागे पुढे? तुला माझ्याकडून ऑल द बेस्ट विश हवाय ना, करेक्ट? म्हणजे तुम्हाला सगळं कळत होतं तरी सुद्धा तुम्ही माझी मजा घेत होतात. हे तुमचं असं वागणं ना मला